प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला तुम्ही पाहिले, साक्षात प्रभू रामाचे दर्शन झाले अशी अनुभूती आहे, तर त्याच्याविषयी तुम्ही दोन शब्द सांगा मला. छान मूर्ती आहे. जगाच्या पाठीवर श्रीराम मंदिरासारखं दुसरं एकही मंदिर नाही. या सर्व अयोध्येनगरीतील तमाम सेवेकरांनी खूप कष्ट घेतलेलं या मंदिरासाठी आणि स्वच्छता पण खूप आहे. महाभारतातील एकमेव स्वच्छतेचं सर्वात मोठं ठिकाण म्हणजे श्रीराम मंदिर अयोध्या. जी, तिथलची तुम्हाला अजून कोणती बाब आवडली? शरयू नदीचे घाटाचे बांधकाम झालेले, सूर्यकुंड या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं स्नान केलेलं आहे, किंवा जे त्यांच्या काळामध्ये राजे महाराजे झाले त्यांनी देखील या कुंडामध्ये स्नान केलेलं जी आहे. महाराज, अजून एक प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा प्रभू रामचंद्रांना समोरून प्रत्यक्षात पाहिलं मंदिरात गेल्यानंतर, त्यावेळेस तुमच्या मनात आलेला भाव आणि एवढ्या वर्षाची प्रतीक्षा, जे आपलं राम मंदिर एवढ्या वर्ष बनलं नव्हतं पण आता ते आपल्याला साक्षात स्वरूपामध्ये पाहायला भेटते, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूप आनंद वाटला. आणि मी जन्माला आलो, राम मंदिर झाले, ते सार्थक झालं. आम्ही जन्माला आलो, हे सार्थक वाटलं आमच्या. धन्यवाद महाराज.